पहिली मॅच खेळण्यासाठी टीमला तुम्ही आमंत्रित करा प्लीज. हा, आणि जर वेळेवरती सामने चालू झाले नाही आणि वेळेवरती जर संघ आले नाही ना, तर आपण षटकात कपात करणार आहोत. षटक कमी केली जातील. हा, आणि त्याचा टीमलाच फटका भेटेल. त्याकरता उद्या 7 वाजता मॅच चालू झाली पाहिजे. या आयोजकांनी देखील सूचना. मॅच या ठिकाणी होती ऑन. एकीकडे खांडा आणि त्यांच्या विरोधात 6 वर्षे या दोन संघादरम्यान. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो गोलंदाज आर्यन. आर्यन बॉलिंग ट्रॅकवरती ऑन स्ट्राईक वरती. छोटा कच्चा खेळाडू सुदाम, बहुचर्चित असणारा खेळाडू आहे सुदाम. छोटा कच्चा खेळाडू, परंतु त्याचं पद अगदी मोठं आहे या संघातून. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. नेहमीच त्याची हालचाल सांगून जाते की त्याला मॅच मध्ये काही ना काहीतरी करायचंय. लवचिकता त्याची, चिकाटी जिद्द. बोला तयार. पहिला चेंडू वेगावरती स्वार होत. पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय. सुदाम नाईकच्या अगेन्स्ट वेगावरती स्वार झाला आर्यन. आर्यन देखील सांगतो की सुदाम नाईकचं नाव जरी मोठं असलं ना, तरी देखील आम्ही देखील स्वतःला कुठेच कमी या ठिकाणी समजत नाही होत. आणि पहिला चेंडू रफ्तार का राजा गोलंदाज आर्यन डॉट टाकलाय. दुसरा चेंडू बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. उत्तरास प्रत्युत्तर देण्याची वेळ आता आलेली आहे आणि हे सांगतोय आर्यन. लगातारचे 2 चेंडू त्याने या ठिकाणी डॉट टाकलेत. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन तयार. परंतु तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण त्यानं केलंय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. चौकार 4 डीजे. करत होता 2 बॉलवरती. परंतु तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती खातं ओपन केलं चौकारानं. स्वतःच संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलंय. ते फलंदाज सुदाम नाईक या फलंदाजानं आपलातून बॅटिंग करतो हा खेळाडू. यावेळेस लो फुल टॉस आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धाव फलकावरती आहेत. चेंडून एक धाव जास्त खर्ची केली आहे गोलंदाज आर्यननं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. टॅपिंग क्रिकेट. एक धाव या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. एकेरी धाब्याच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 6 या धावसंख्येवरती. गोलंदाजी चांगली आहे. त्यापेक्षाही मित्र म्हणेन आता फलंदाज सुदामला इथून पुढे हात खोलावे लागतील. चांगल्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला. खराब चेंडूचा आता शोध त्याला करावा लागेल आणि तदनंतर आक्रमण जरूर या मॅच मध्ये होईल. सुदाम एक जिद्दी खेळाडू आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट आर्यनची जिद्द आणि तो जिद्दीला पेटतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश भोईर सांगतायत की जर सुदामनं मारला षटकार तर 100 रुपयाचं कॅश प्राइज ते देणार आहे. बॉल तयार. समोरच्या दिशेमध्ये बी शेप मध्ये आपटका स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे गोलीच्या वेगानं. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. चौकार.
षटक संपलं. प्रियांश दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेलला केलंय कॅरी आणि महत्वाचा विकेट पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाज गुरुनाथ नाईकचा खेळ ठोक. उर्फ सचिन लांगे या नावानं ते प्रसिद्ध आहेत. सचिन कातकरी नाश्ता ते गेले होते, ते तिकडेच थांबलेत, घाबरले ते कदाचित. पण त्यांचा कोटा पूर्ण झालाय. कारण या ठिकाणी 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने स्कोरकडे जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. चला सचिन यांचं या ठिकाणी आगमन. सचिन लांगी या नावानं त्यांना ओळखलं जातं. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. त्यांचा बेडा रात्री 12:30-1लाच पूर्ण झालाय. नाश्ता घेऊन या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील करू आपण मनपूर्वक स्वागत. आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. एकच धाव, स्वतःवरती विश्वास दाखवत स्वतःकडे स्ट्राईक ठेवली ती सुदामनं. सिंगलच्या मदतीनं स्कोरकडे जाऊन पोहोचल ते 13 या धावसंख्येवरती. जर इथून षटकार आला तर एकूणच 19 धावा धावफलकावरती होतील. जर आला चौकार तर होतील 17 धावा. जर 3 धावा आल्या तर नक्कीच 16 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवले ती फलंदाज सुदामनं. आणि जर इथून पुढे दुहेरी धाव घेत पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवली तर नक्कीच या मॅच मध्ये चांगलं टोटल उभं करू शकेल. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रियांश तयार आहे. चेंडू या ठिकाणी येतो डॉट. शेवटचा आता 1 चेंडूचा खेळ बाकी या सत्रातील या इनिंग मधील. आणि धावफलक स्थिरावेल ते 13 या धावसंख्येवरती. सुदाम स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चाललाय. फटका गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल पार, सीमा पार, चौकार.
नक्कीच त्यांच्या देखील शब्दाचं पालन आम्ही केलं. उद्या देखील मान्यवर येतील, परंतु उद्या पहिली मॅच आम्ही या ठिकाणी नसू, परंतु तदनंतर वी कंटिन्यू आम्ही मॅच करू. सूरज बोला तयार. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या चेंडूवरती मिळते एकेरी धाब्याच्या मदतीनं. स्वतःच संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज अमित आणि आर्यन यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आर्यन देखील तितकाच जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला अमितला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहत होतो. स्ट्राईक रोटेट केली त्यांना. पहिला स्विच हिटचा फटका त्याला मारायचा होता, नाकाम ठरला. एकच धाव देऊन जातोय. यावेळेस काय क्लासिकल फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, जेलला पकडलंय. मिस टायमिंग झाला फटका आणि क्षेत्ररक्षणाला खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाला उभं केलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते हिरामन आणि त्यांना झेलला पकडलं. महत्वाची विकेट. फलंदाज होईल बाद. हे गीत सध्याच्या घडीला बहुचर्चित हे गीत आपण पाहतोय. हल्दी असो, लग्न असो किंवा मॅचेस असो, बर्थडे असो, कोणत्याही ठिकाणी हे गीत आपण ऐकतो. आणि कानिपनाथ बाबांवरती श्रद्धा सध्याच्या घडीला जास्त प्रमाणात असते. बुलावा येतो आणि मडीला जरूर प्रत्येकाने एकदा तरी गेलं पाहिजे. अगदी त्या गुफेमधून ज्यावेळी आतमध्ये तुम्ही प्रवेश करताना त्यावेळी त्याच्या आतमध्ये असणारं शिवलिंग प्रचंड आणि आपण पाहतो ना की बहुचर्चित राहिलंय आणि या शांततेचं प्रतीक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बोला तयार. परफेक्ट परफेक्ट मिडल झाले आणि तदनंतर शरीराचा वेध लेग बिफोर द विकेट स्टंपच्या अगदी मधोमध आले होते फलंदाज. आणि फलंदाज या ठिकाणी दुसरा मोठा धक्का. मध्ये दाखल झालाय. अलोंग दी कार्पेटचा फटका एक धाव जरूर या चेंडूवरती प्राप्त केली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोरकडे जाऊन पोहोचून ते 3 या धावसंख्येची 15 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. खर तर विशाल आपण पाहिलं ना, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंना मिळून खेळला जाणारा हा खेळ. त्यासाठी आपण पाहतो ना की असे बऱ्याचशा मोठमोठ्या संघांना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आमच्या आदिवासी समाजामध्ये देखील बरेचसे असे चांगले चांगले संघ आहेत. मोपाडावाडी असेल, खांदा असेल, त्याचबरोबरीने माथेरान असेल. पंचांचा इशारा येतो षटक संपण्याचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव मिळती केवळ एकच. एकेरी धावेच्या मदतीने 4 धावा आहेत धाव फलकावरती. अजूनही 14 धावसंख्येची गरज. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. परंतु ज्या ज्यावेळी तुम्ही एक असाल ना त्यावेळी तुम्ही नेक असाल विशाल.
आम्ही नेहमीच हे उल्लेख करतो, विशाल वाघमारे यांनी ARPL मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकली, परंतु आता फार कमी प्रमाणात त्यांच्या गावचा संघ खेळताना आपण पाहतो. कारण की एकटा खेळाडू क्रिकेटमध्ये कधीच संघाला पुढे नेऊन ठेवू शकत नाही. त्याच्या मागचं कारण आहे सांघिक 11 खेळाडूंचा खेळ आणि त्यांची साथ देखील तितकं मजबूत असणं गरजेचं. विशाल प्रत्येक वेळीच 50 केलेले विशाल प्रत्येक वेळीच 30-35 खेळेल असं नाही. त्याकरता संघाच्या खेळाडूंची देखील तितकीच साथ असणं गरजेचं असतं. आणि हा क्रिकेट आम्ही अगोदरच उल्लेख केला की हा क्रिकेट सांघिक खेळ आहे. त्यासाठी तुम्ही एक असाल ना तर तुम्ही नाही असाल. आणि खांदा टीमचं ते प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, त्यांची एकाग्रता काय आहे ते त्यांनी दाखवली आहे. परंतु यावेळेस दमदार स्ट्रोक स्टँड अँड डिलेवरचा हा फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, षटकार. गेले 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं रामनवमीचा सोहळा प्रत्येक गावोगावी खेड्यापाड्यांच्या प्रत्येक अखंड महाराष्ट्रभरात आपण पाहिलं. त्याचबरोबरीनं संपूर्ण देशभरात आज सोहळा पार पाडला गेला. आणि एकही नाम राम नाम तुम्ही जपा, तुमचं प्रत्येक काम अगदी आसान होईल असं म्हटलं जातं. 4 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. खूप चांगलं गीत अयोध्यामध्ये देखील मी तर म्हणेन भलं मोठं आयोजन नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि रामनवमी निमित्तानं मोठा उत्सव आपण त्या ठिकाणी पाहिला. कोल्याचा खऱ्या अर्थानं वाल्मिक झाला राम नाम जपत. शरीराला अगदी पूर्णपणे वारून लागलं होतं, परंतु तरी देखील राम नाम त्यांनी सोडलं नाही. त्याकरता तुम्ही आम्ही जर जप केला या नामाचा तर नक्कीच तुम्हाला देखील यश मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल, काय गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती सुनीलला आपण पाहतोय. सुनील ज्याने एक षटकार देखील मारला, एक दुहेरी धाव आणि 2 सिंगलच्या मदतीनं चांगली बॅटिंग त्याने केली होती. धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न त्याचा राहिला होता. तो सुनीलला आपण या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो. आता शेवटचे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच अजूनही बॅलन्स आहे 6 वर्ष टीमसाठी. जर इथून पुढे आक्रमण झालं, एखाद्या मोठ्या पटक्याचा शोध घ्यायचाच आहे येणार 3 बॉल मध्ये. बॉल तयार, फटका या ठिकाणी फसलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु स्वतः रोखलं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 1 चेंडू मध्ये 5 धावा झाल्या होत्या दुसऱ्या रात्रीमध्ये याच मैदानावरती. 1 चेंडू मध्ये 5 धावा झाल्या होत्या आणि आता शेवटचे 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. म्हणजे या चेंडूवरती कंपल्सरी 1 धाव येणं गरजेचं असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम राहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुनील तयार आहे. 2 मध्ये 7 त्याला वाचवायचे आहेत. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल कांदा टीमसाठी, तितकाच महत्वाचा असेल 6 वर्षही या टीमसाठी. पनवेलहून एक संघ आपण या ठिकाणी पाहतोय. पनवेल तालुक्यातील हा संघ खांदा आणि त्यांच्या विरोधात पेन तालुक्यातील 6 वर्ष आणि या चेंडूवरती परतीचा प्रवास करावा लागेल. एक महत्वाची विकेट, फलंदाज बाद. 1 बॉल 7 धावा. विशाल फलंदाज इतका काही विचार विनिमय आता करत होते ना, हा विचार जर हा चेंडू मारण्यापूर्वी केला असता ना तर कदाचित ही विकेट गेली नसती. परंतु क्रिकेट असं म्हटलं जातं ना की हा झटपट क्रिकेट आहे. कमी वेळात योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि तो योग्य निर्णय घेता आला नाही फलंदाजांना. शेवटचा आता 1 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज. फलंदाजाने षटकार मारलाच नाही पाहिजे.
नाहीतर जाता जाता आजच्या संपूर्ण रात्रभरात झोप नाही येणार 6 वर्षवाल्यांना. शेवटचा एक चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज, परंतु इथे चमत्कार वाचवेल. जर गोलंदाजीने चुकी केली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल 6 वर्षे संघ. एक चेंडू मध्ये 9 धावा होत असताना मी पाहिल्यात माझगाव आणि त्यांच्या विरोधात जांभिवली कुणाल निकम यांच्या संघाने त्या धावा केल्या होत्या. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो खांडा टीमनं सुदाम